नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा महापुरुषाच्या जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना जग खुळाबाळू म्हणत होते. पण ते प्रत्यक्षात एक जन्मसिद्ध योगी होते. हे आहेत बाळूमामा. बाळाप्पाचा जन्म एका सामान्य धनगर कुटुंबात झाला. पण जन्मापासूनच ते असामान्य होते. लहानपणी बाळाप्पाचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे. ते हट्टी नव्हते, दंगामस्करी नव्हती, वात्रटपणा नव्हता. ते नेहमी एकांतात गंभीरपणे विचार करीत बसत. सवंगडी, भावंडे, आई-वडील यांच्यात ते रमत नसत. एकटे बसून चिंतन करणारे हे बालक सामान्य माणसांना वेडसर वाटले तर नवल काय. त्यांना लोक म्हणत खुळा बाळू. पण हेच खुळेपण त्यांची खरी ओळख होती. ती होती परमात्म्याशी असलेली अतूट नाळ. महाराष्ट्राचे थोर संत समर्थ रामदास स्वामी सुद्धा बालपणी असेच होते. ते आपल्या घरी अंधाऱ्या खोलीत गंभीरपणे चिंतन करीत बसायचे. त्यांच्या आईने विचारले, नारायणा, तू कसला विचार करतोस? त्यांनी उत्तर दिले, चिंता करतो विश्वाची. बाळाप्पाच्या एकांत प्रियतेचे उत्तर यापेक्षा वेगळे नव्हते. संतांची वाट नेहमीच लोकांना वेगळी वाटते, कारण ते जगापेक्षा वेगळ्या उंचीवर विचार करत असतात. वडील मायाप्पांनी बाळाप्पाला वळण लावण्यासाठी जैन व्यापारी चंदूलाल शेटजींकडे गुराखी म्हणून ठेवले. त्यांना जेवणासाठी एक थाळी आणि पाण्यासाठी एक तांब्या दिला होता. त्या थाळीला एक छिद्र होते. पण बाळाप्पा त्या थाळी तांब्याला इतक्या भक्तिभावाने पुसत की त्या वस्तू लकलकीत चमकत असत. एके रात्री शेटजींची आई गोठ्यात गेली. तेथे दिवा नव्हता, पण प्रकाश होता. त्या थाळीच्या छिद्रातून बॅटरीसारखा तेजस्वी प्रकाश पडत होता. त्या प्रकाशात त्यांना जैन मंदिराचे दर्शन झाले. त्यांनी ती थाळी देवघरात ठेवली आणि त्यानंतर शेटजींच्या व्यापारात भरभराट होत गेली. मित्रांनो, जेथे संत राहतात तेथील धूळही पवित्र होते. बाळाप्पाच्या सान्निध्याने एका साध्या थाळीने चमत्कार केला. वडिलांनी बाळाप्पाला लग्न करण्यास सांगितले. बाळाप्पा शांतपणे म्हणाले, माझ्यासारख्यांची लग्ने सुखकारक होत नसतात. लग्न नको. पण घरच्यांनी दबाव आणला. अखेर नाईलाजाने बाळाप्पा लग्नाला तयार झाले. विवाहाच्या वेळी बाळाप्पाने नव्या सासऱ्याला सांगितले, तू माझे लग्न करशील तर लवकरच मुसरे पाणी पिऊन तू मरशील आणि तुझी माझ्या लग्नाच्या मांडवातूनच अंत्ययात्रा जाईल. लोकांनी त्यांना वेडा समजले. कोणी ऐकले नाही आणि लग्न झाले. मांडव अजून काढायचा होता तेव्हाच सासरे आजारी पडले आणि बाळाप्पाच्या वाणीप्रमाणे खरोखरच त्यांची अंत्ययात्रा लग्नाच्या मांडवातूनच गेली. हे आहे एका सिद्ध पुरुषाचे त्रिकाल ज्ञान. लग्नानंतर बाळाप्पाने एक विचित्र लीला सुरू केली. ते मृतासारखे पडून राहू लागले. शरीरात जिवंतपणाचे कोणतेही लक्षण नसे. लोक रडू लागत, तिरडी तयार होई आणि तेवढ्यात बाळाप्पा झोपेतून उठावे तसे उठत आणि संपूर्ण ठीक असत. हे दुसरे काही नव्हते. ही होती निर्विकल्प समाधी. दक्षिणेश्वरचे रामकृष्ण परमहंस सुद्धा अशाच समाधीत जात असत. स्वामी विवेकानंदांनाही पहिली समाधी लागली तेव्हा लोकांना वाटले नरेंद्र मरण पावला. योगी जेव्हा समाधीत जातो तेव्हा त्याचे मन आत्मरूपात विलीन होते. शरीर आणि जग यांशी त्याचा काहीही संबंध उरत नाही. ही अवस्था झोप, स्वप्न किंवा बेशुद्धीपेक्षा अगदीच वेगळी असते. बाळूमामा जन्मसिद्ध योगी होते. मित्रांनो, बाळाप्पाला लोक खुळा म्हणत, वेड्यात काढत, मार देत, दबाव आणत, पण त्यांच्या आत्म्याला कोणतीच बाधा होत नव्हती. एक दिवस त्यांनी स्वतःच सांगितले होते, मला लोकांच्या घरी पाठवू नका. पुढे मागे बाळू धनगराचे घर राजवाड्यासारखे होईल. ते पाहायला जग येईल. आणि ती भविष्यवाणी खरी ठरली. बाळूमामांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. असे आणखी आध्यात्मिक चरित्र ऐकायचे असेल
तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, घंटा दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जय बाळू मामा.